मित्रांनो, कधी विचार केला जेव्हा माणूस नव्हता तेव्हा या पृथ्वीवर काय होतं? कदाचित फक्त जंगलच. मग माणूस आला आणि जंगल कापून शहरं बनवू लागला. आज तोच माणूस शहराच्या गोंधळामुळे शहरापासून दूर जाऊन वेलनेससाठी जंगल शोधतोय. आमचे पुढचे आयडियाबाज जंगलातील याच वेलनेसला तुमच्या घरापर्यंत घेऊन येत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया इंदोरच्या अश्वजीत आणि चित्रांशचं. हॅलो, नमस्कार. वेलकम टू द हॅलो, थँक्यू. आतापर्यंत मी इतके यंग फाउंडर पाहिले नाहीत आयडियाबाजच्या मंचावर. या यंग फाउंडरच्या जोरदार पिचसाठी आम्ही सगळे तयार आहोत. सो गुड लक. थँक्यू. यूज युअर टाइम वेल. टायटन्स, वेलकम टू खियोनीज फॉरेस्ट रिच्युअल्स. तुम्हा सगळ्यांसमोर एक छोटासा बोल ठेवला आहे. त्या बोलमध्ये छोटे हँड क्रश लीव्स ठेवले आहेत. तुम्ही सगळे प्लीज ते लीव्स आपल्या हातात घ्या आणि त्यांना फील करा. त्यांची जाणीव होऊ द्या आणि प्लीज त्यांना स्मेल करा. आता ऑफिशियली ते जंगल तुमच्या आत आहे आणि तेच आहे खियोनी. ना कुठलं फ्लॅशी पॅकेजिंग, ना कुठलं फेक फ्रेग्रन्स, फक्त निसर्गाचा खरा स्पर्श. एक डिटॉक्स जो नैसर्गिकरित्या सापडलाय. टायटन्स, तुमच्या जवळ एक मातीचा पॉट ठेवलेला आहे आणि बाजूला सीड्स पण आहेत. तर माझी इच्छा आहे की तुम्ही ते सीड्स त्या प्लांटर मध्ये टाकावे. कॉंग्रॅच्युलेशन्स टायटन्स अँड वेलकम टू अवर कम्युनिटी ऑफ 40,000 ट्रीज, जे आम्ही 8 वर्षात एका पडीक डोंगरावर लावलेले आहेत आणि आज ती बायोडायव्हर्सिटी अवॉर्डेड साईट आहे. आजच्या जगामध्ये स्ट्रेस आहे, पोल्युशन आहे आणि स्किन केअर शेल्सवर फेक ज्ञान आहे. पण आम्ही घेऊन आलो आहोत खरी वेलनेस. फॉरेस्टमधून डायरेक्ट, प्लास्टिक आणि गिल्ट फ्री आणि केमिकल्स पासून मुक्त. तर चला आता भेटूया त्या प्रोडक्ट्सना जे फक्त स्किनला नरिश करत नाहीत तर पृथ्वी आणि निसर्गाचे सुद्धा संरक्षण करतात. प्रेझेंटिंग खियोनी. आमचं प्रत्येक प्रॉडक्ट जे तुम्ही इथे पाहताय सस्टेनेबल आहे. आम्ही 60 पेक्षा जास्त ट्रायबल कम्युनिटीजला काम दिलेलं आहे अक्रॉस द कंट्री आणि त्याच्या बदल्यात आम्हाला मिळालेला आहे हा अद्भुत प्रसाद. अद्भुत प्रसाद जसा की माझ्या हातात आहे तुमच्या समोर. तर लोक रोज स्पीच करायला येत असतील, रोज हीच कहाणी सांगत असतील की हे प्युअर आहे, पण हे इतकं प्युअर आहे की मी कसं समजावू. तुम्ही याला खाऊ सुद्धा शकता. बघा, तुम्ही घाबरू नका, आमच्याकडे आहे याचं फूड लायसन्स. तर टायटन्स, सस्टेनेबल वेलनेसच्या फील्डमध्ये आम्हाला देश विदेशात आमचं नाव पसरवायचंय. आमची अपेक्षा आहे 80 लाख 10% इक्विटीसाठी. तर टायटन्स, तुम्ही खियोनी सोबत हात मिळवायला तयार आहात? खूपच छान चित्रांश. थँक्यू. या वयात आम्ही शाळेच्या कविता लक्षात ठेवण्यासाठी मेहनत करायचो. हा पूर्ण पिचच घेऊन आलाय. या पूर्ण कंपनीमध्ये, बिझनेसमध्ये तुमचा काय रोल आहे? एक अनऑफिशियल ब्रँड एम्बॅसेडर म्हणू शकता. तुम्हाला पाहून वाटतं की तुम्ही परफेक्ट ब्रँड एम्बॅसेडर आहात या ब्रँडचे. थँक्यू. मला तर अजूनही जंगलाचा स्मेल येतोय आणि मी इतका एक्साइटेड आहे प्रोडक्ट पाहण्यासाठी. तर लवकरात लवकर आधी एक तर प्रोडक्ट दाखवा, मग आपण बाकी प्रश्नोत्तरे व्हाय करूया. नॉट, प्लीज. तर सर, सर्वात जास्त जे अद्भुत आमचं प्रोडक्ट आहे कार्बन निगेटिव्ह बॉडी बटर बार, जे आपण खाऊ शकतो. जो तुम्ही खाऊ शकता. Wow. तर मी तुम्हाला आपण सगळे आज खाऊया बॉडी बटर. सर, हे तुम्ही तुमच्या हातानेच घ्या, म्हणजे मी याला टच करणार नाही. सर, घ्या ना प्लीज. आणि हातामध्ये रोल करा. यात कोणताच फ्रेग्रन्स नाहीये म्हणून हे एडिबल आहे. आम्ही फूड लायसन्स घेतलं याचं. आणि हे 100% व्हीगन आहे. फक्त एका सिंगल इन्ग्रेडियंटने बनवलंय आणि 40 डिग्रीवर ही मेल्ट होत नाही. हे फार प्रोडक्ट्स मला दिसत आहेत आणि पॅकेजिंगही फार चांगली वाटते. नॅचरल वूडने बनलेली आहे. सर, हे ऍक्च्युअली रिक्लेम्ड पाईन वूड आहे. सो जे वेस्ट वूड होतं ते आपण सगळं इतकं गिफ्टिंग करतो. याने कार्बन ऍटमॉस्फेअर मधून सिक्वेस्टर्ड जमवून ठेवलेलं आहे. याच्या आत जे तुम्ही पाहताय, जे मंदिरात नारळ चढवतात त्यांना रिजनरेट करून आम्ही फिलिंग मटेरियल यूज केलंय. आणि हे जे आतलं प्रोडक्ट आहे हे सगळ्यात अद्भुत प्रोडक्ट आहे. आम्ही एका सायंटिस्ट बरोबर काम करतोय. या लोकांनी खूप मॉडर्न सायन्स, मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी सुद्धा यूज केलेली बसून आहे. सगळे प्रेझेंटेशन बघूया. हो.
खिवणीचा अर्थ काय जरा सांगा. खिवनी एक वाईल्ड लाईफ सेंच्युरीचं नाव आहे जी इंदौर आणि भोपाळच्या मध्ये आहे. बरं. पहिल्यांदा आम्ही खिवनी जंगलात गेलो तेव्हा तिथे आग लागलेली होती. तर कळलं की जी कम्युनिटीज तिथे राहत होती त्यांना फळं हवी असायची, फॉरेस्ट प्रोड्यूस हवं असायचं. जेव्हा ते मिळत नसायचं तेव्हा ते आग लावायचे डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी. तर लाईव्हलीहूड वॉज ॲट स्टेक. तुम्हाला जर ब्रेड बटर मिळत नसेल तर ते सुपर इम्पॉर्टंट आहे. तर आम्हाला वाटलं जंगलाच्या बाउंड्रीवर जे लोक आहेत त्यांना काम देणं फार गरजेचं आहे. तर जंगलही वाचेल, तेही वाचतील आणि मग ते खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक होईल. जंगलात जातो, थोडी फुलपानं तोडली आणि जी पडलेली आहेत ती फुलं घेतली आणि त्यानेच तुम्ही एक सिरप बनवलं. तुम्ही ते प्यायलात आणि तुमचा गळा एकदम ठीक झाला. त्या हिशोबाने आम्हाला वाटलं की आम्ही ह्यांच्याकडून काय काय प्रॉडक्ट बनवू शकतो, काय काय गोष्टी घेऊ शकतो, नॅचरल गोष्टी. अल्टिमेटली आपल्याला लक्षात ठेवायचे आहे सस्टेनेबिलिटी, म्हणजे जे आपलं जवळपासचं पर्यावरण आहे ते सेम टू सेम इफ नॉट बेटर आपल्या फ्युचर जनरेशनला जाऊ शकेल. आणि हे तेव्हाच होऊ शकेल जेव्हा आपण सगळ्यांना इन्क्लूड करू. मी स्वतः उत्तराखंडाच्या एका जंगलाच्या बाजूला असणाऱ्या गावात राहते आणि तुम्ही हे अगदी बरोबर बोललात की ट्रायबल्सला इंटिग्रेट करणं खूप गरजेचं आहे. मला हे म्हणायचे की माझे हात अजूनही खूप मुलायम आहेत, खूप सॉफ्ट फील आहे. क्लिअरली फारच चांगलं प्रोडक्ट दिसतंय. तुम्ही आतापर्यंत किती पैसे लावले आहेत यात? टोटल 2.5 वर्षांमध्ये जवळपास 4.2 CR. हे तुम्ही तुमच्या सेव्हिंग्स मधून पैसे लावले? हो, माझ्या सेव्हिंग्स मधून. हे थोडं सांगा की कुठून आले आहेत हे पैसे? आधी मी नोकरी करत होतो, त्याचे थोडेफार सेव्हिंग्स होते आणि मग त्याच्या आधी आमचा एक छोटासा बिझनेस होता वेलनेस आउटलेट मॅनेज करण्यासाठी. तर त्या बिझनेसला ऑटो मोडवर करून माझी वाईफ सांभाळते. तर थोडी सेव्हिंग्स तिथून आलेली आहे, थोडा सपोर्ट तिथून आलेला आहे, काही सॅलरीज तिथून दिले गेले आहेत. तर अशा प्रकारे मला सपोर्ट मिळालेला आहे. अश्वजीत, तुमचा हा ब्रँड कुठे कुठे बघायला मिळतो? आजच्या तारखेला आम्ही पार्क हॉटेल्सना सप्लाय करतो, काही मॅरिएट हॉटेल्सना करतो, काही रॅफल्सना करतो. एक्वायरमध्ये आणखीन हॉटेल्स आहेत, पुलमॅन आहे, त्यांनाही सप्लाय करतो. थोडं प्राइसिंग बद्दल तुम्ही सांगा. म्हणजे तुमची पोझिशनिंग काय ठेवायची मार्केटमध्ये, कोणत्या कन्झ्युमरने तुमचं प्रोडक्ट विकत घ्यावं, थोडं त्याबद्दल सांगा आम्हाला. 500 रुपयांपर्यंत वस्तू धरली तर 2,000पर्यंत आहे, 2,500पर्यंत सुद्धा आहे. तर काही प्रोडक्ट्स एकदम नवीन होते मार्केटसाठी, तर त्या टाईपचं प्रॉडक्ट अवेलेबलच नव्हतं. आता इमॅजिन करा की एक मॉइश्चरायझर आहे जे तुमची स्किन मायक्रो बायोडायव्हर्सिटी एन्हान्स करते. तर ते फिनलँडमधून आलेलं असं एक इन्ग्रेडियंट आहे ज्यात 700+ बेनिफिशियल बॅक्टेरियाज आहेत 1 ग्रॅममध्ये. आम्ही 2 ग्रॅम यूज केलंय कारण आमचं जे इथोज आहेत ते आमचं आहे आणि ते आपल्यासाठी सस्टेनेबिलिटीवालं आहे. तर आम्ही असं कोणतेही इन्ग्रेडियंट यूज केलेलं नाहीये. पण आता आम्हाला ते समजलंय की प्रीमियम कडून मास प्रीमियम वाला जो सेगमेंट आहे आता तो आम्हाला कॅप्चर करायचा आहे. तुम्ही हे शिफ्ट का करू इच्छित आहात? असं होऊ शकतं की काही गोष्टी प्रीमियम मध्ये ठेवू, काही मास प्रीमियम मध्ये. माझी इच्छा आहे ते पेनिट्रेशन व्हावं. तुम्ही टेस्टच केलेत नाही, तुम्ही ट्रायच केलं नाही तर तुम्हाला कसं कळणार की प्रॉडक्ट काय आहे? कारण काही प्रॉडक्ट फारच नवीन आहेत आमच्यासाठी. तुमच्या प्रोडक्टची किंमत ना तुमच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा परिणाम आहे. जर तुम्हाला माहिती आहे की तुमचा कस्टमर कोण आहे आणि तो किती पैसे देईल किंवा देणार, तर तुम्हाला प्राइसिंग हलवायची किंवा त्याला चेंज करायची इतकी गरज नाही पडणार. संदेशजी, तुम्ही इंदोरचे आहात, तुमचे नाही, yes. शेजारी शेजारच्या Yes, नाही, जंगलातून आले आहेत. तर मी म्हटलं आधी मोठा खेळाडू येऊ दे मग छोटा खेळाडू येईल. बेस्ट फॉर लास्ट, बेस्ट फॉर लास्ट. मी सरळ मुद्द्याचं बोलेन. पहिली गोष्ट तर हे जे तुमचं वेलनेसचं प्रोडक्ट आहे, तुमचे किती वेलनेस आहेत जे तुम्ही आता ऑपरेट करताय? ते अराउंड 15 आहेत. तुम्ही स्वतः मालक आहात त्याचे? हो, प्रॉफिट मेकिंग आहे. नाही नाही नाही, कारण तो बिझनेस वेगळा आहे, हा वेगळा बिझनेस आहे. वेगळा हो, आहे. नक्कीच. तुम्ही या बिझनेस मधून त्या बिझनेस मध्ये सप्लाय करताय? हा, काही सेंटर्सला जिथे डिस्प्ले पण करतोय, काही यूज पण करतोय. हो, नक्कीच. तर सगळ्या 15 सेंटर्स मध्ये तुमचा हा जो 8 ते 10 लाखांचा सेल आहे, तर यापैकी त्या सेंटरमध्ये किती पर्सेंटेज आहे सेल वाईज? फार कमी आहे. आता मी असं म्हणेन की तिथे 50,000 ते 80,000पर्यंत सेल होतो. सर, मला एक सगळ्यात मोठं चॅलेंज हे वाटतंय की जिथे तुमचा स्वतःचा कंट्रोल आहे, 15 रिटेल स्पा सेंटर्स आहेत, जर तुम्ही तिथेच सेल करू नाही शकलात तर तिथे जाऊन काय सेल करणार? अश्वजीत, एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे की भले तुम्ही इमिडिएट प्रॉफिटच्या बद्दल विचार करा किंवा नका करू, पण तुमच्या बिझनेसला डायरेक्शनची गरज आहे. तर आज तुम्हाला इथे बसलेल्या टायटन्स कडून पैशांची अपेक्षा आहे, तर तुम्ही हे पैसे घेऊन कुठे गुंतवणूक करणार, कुठे इन्व्हेस्ट करणार?
आमचा सगळ्यात जास्त पैसा जाईल सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये योग्य प्रकारे. दुसरं, आम्हाला काही रिसोर्सेस हायर करावे लागतील, सिनियर रिसोर्सेस ज्यांना सोशल मीडिया फार चांगल्या प्रकारे कळतो, त्यांच्याशी बोलणं करून ठेवलंय. चला आपण मार्केट डिमांड घेऊया. तुम्ही पूर्ण कहाणी ऐकली आहे या प्रोडक्ट बद्दल. जंगलाच्या बाबतीत हे काय विचार करतात, नेचर बद्दल काय विचार करतात, कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट्स तुमच्यापर्यंत पोहोचवायचे. तर ऑडियन्स, तुमचे वोटिंग मीटर्स तुमच्या जवळ आहेत. येस किंवा नोचं बटन दाबून आम्हाला सांगा की यांच्या प्रोडक्टची मार्केट डिमांड तुमच्या हिशोबाने काय असेल. तुमची वेळ सुरू होते आता. ऑलमोस्ट 50-50. 41% लोकांना वाटतंय की याची गरज आहे आणि 59% लोकांना वाटतंय की याच्याशिवाय सगळं ठीकठाकच आहे. आयटन्स कडून काय पाहिजे? व्हॉट इज युअर आस्क? सो आम्ही जे व्हॅल्युएशन केलं होतं त्याच्या हिशोबाने जो विचार करतोय तो आहे 80 lakhs 10% इक्विटीसाठी. टायटन्स, तुम्ही यांच्याशी हात मिळवणार आहात? पहिले तर मी हे सांगू इच्छिते की मला तुमच्या ब्रँडमध्ये बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टी दिसल्या आहेत. एक तर याचं जे ओरिजिन आहे क्योनीचं जंगलाशी, मी तुमच्या प्रोडक्टचे इन्ग्रेडियंट्स सुद्धा पाहिले, खूपच छान आहे ते. तर मला वाटतं की तुम्हाला थोडे रिफाउंडिंगचे एफर्ट्स करावे लागतील तुमच्या या ब्रँडसाठी. आणि याच गोष्टीसाठी मी तुम्हाला रिइन्करेज करेन की तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी थोडी रिथिंक करा. पण आज मी तुमच्या या ब्रँडमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करू शकणार. अर्चना, तुम्ही? फार कॉमन असतं स्टार्टअप्समध्ये की तुम्ही एका दिशेला निघता, मग बघता की मार्केटमध्ये काहीतरी वेगळं चालू आहे का, किंवा मग काही दुसरं त्यात बदल आणण्याची गरज आहे. ही फार महत्वाची जर्नी असते फाउंडरची. तर मला वाटतं की मी तुमची मदत करू शकते, स्पेशली तुमचं जे डिजिटल ॲपचं मार्केटिंग जी तुमची इच्छा आहे, तर मी त्यात तुमची ॲक्टिव्हली तुमची मदत करू शकते. पण इन्व्हेस्टमेंटसाठी माझ्यासाठी तुम्ही थोडे लवकर आहात. पण मार्केटिंगमध्ये आम्ही नक्कीच तुमच्याबरोबर काम करू शकतो आणि ती स्ट्रॅटेजी मिळवून देऊ शकतो. तुम्ही जे डायरेक्शन घेताय, सगळ्यात आधी कोणत्याही दिवशी तुमचे जे स्वतःचे 15 स्टोअर्स आहेत जे तुमची वाईफ मॅनेज करते, तिथे जर तुमचा सेल्स, तुमचा जो करंट सेल आहे त्याच्या 50% जर असेल, एक प्रूफ ऑफ कन्सेप्ट असेल, त्या दिवशी मी इंदोरमध्ये येत जात राहतोच. आणि तेव्हा मला जर पोटेन्शियल दिसलं तर डेफिनेटली आय एम विलिंग टू वर्क विथ यू. पण आज या मंचावरती मी तुमच्यासोबत हात नाही मिळवू शकत. ओके, तर थँक्यू. डेफिनेटली इथून तुम्ही काही ना काही घेऊन जाल. जसं की तुम्ही सांगितलं की तुमची गिफ्टिंग कंपनी पण आहे. मी डेफिनेटली माझी गिफ्टिंग ऑर्डर तुम्हाला नक्कीच देईन आणि आमच्या गिफ्टिंग कंपनीमध्ये तुमचे प्रोडक्ट डिस्प्ले करू शकतो आणि आम्ही कोणत्याही प्रकारे तुमच्या प्रोडक्टना आणि तुमच्या ब्रँडला पुढे नेऊ शकतो. तर डेफिनेटली आम्ही तुमची मदत Thank you, करू. thank पण you so आता much. मी पैशांच्या रूपात तुमच्याकडे गुंतवणूक करू शकणार नाही आणि हातही मिळू शकणार नाही. थँक्यू सो मच. माझी 1 मिनिट चित्रांशबद्दलही बोलण्याची इच्छा आहे की इतक्या लहान वयात याने इतक्या कॉन्फिडन्सने आम्हा सगळ्यांना आपल्या बिझनेसबद्दल सांगितलं. तर मला इतकं बोलायचंय की हाच तुमचा ब्रँड अँबॅसेडर आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. आयडिया बाजवर येण्यासाठी तुम्हाला दोघांना खूप खूप Thank you. धन्यवाद. Thank you. Thank you. Thank you so Good much. night. थँक्यू.